मित्रांनो, कृषी विभागानं पीक विमा वाटप न होण्याचं कारण स्पष्ट सांगितलेलं आहे. ज्या अंतर्गत ज्या 4 जिल्ह्यांना पीक विमा वाटप झाला होता त्यानंतर मध्येच पीक विमा वाटप थांबवलं गेलं होतं. त्याचं कारण म्हणजे मार्च एंडिंग आला, बँकांना सुट्ट्या आल्या, त्याचबरोबर काही टेक्निकल इश्यू आले. जसं नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित झाला नाही, त्याच पद्धतीनं पीक विम्याचं सुद्धा जे वितरण होतं ते रखडलेलं होतं. तर आता हे टेक्निकल इश्यू हा सॉल्व्ह झालेला आहे आणि पीक विमा परत एकदा नव्याने वाटपाला सुरुवात होणार आहे. तर कोणत्या जिल्ह्यात सुरुवातीला हा पीक विमा वाटप होणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतळ, स्वागत आहे कृषीमान यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर आपण कालच एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती की पीक विमा 5 तारखेच्या नंतर 5 एप्रिलच्या नंतर वाटप होईल. परंतु मित्रांनो, त्या अगोदर सुद्धा मी असं म्हणलं होतं की त्या अगोदर सुद्धा पीक विमा वाटप होऊ शकतो. जर तुमच्या खात्यावर पीक विम्याच्या रक्कमा वितरित झाल्या अचानक तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं आता परत एकदा पीक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे. टेक्निकल इश्यू काढून टाकण्यात आलेला आहे. डीबीटीचा वगैरे प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह करण्यात आलेला आहे. तर त्या अंतर्गत आता सुरुवातीला हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर सुरुवातीला आता ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची नावं बघूया. तर ज्याच्यामध्ये सर्वात अगोदर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात सुद्धा काही शेतकऱ्यांना पीक विमा वाटप झाला होता. आपण या अगोदर सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर विषयी माहिती घेतली होती. पीक विमा वाटप झाला होता काही भागात, परंतु मित्रांनो या टेक्निकल इश्यूमुळे हे पीक विमा वाटप थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील 25% अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या. त्या शेतकऱ्यांना सुद्धा प्रतीक्षा लागली होती पीक विम्याची. त्यानंतर मित्रांनो अमरावती मध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की बाबा आमचा पीक विमा हा वैयक्तिक क्लेम केलेला आहे, तो कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल. त्या जिल्ह्याला सुद्धा आता यानंतर वाटप होणार आहे. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील जे शेतकरी उर्वरित होते, रखडलेला पीक विमा होता, काही शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झाल्या नव्हत्या, त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता हे पीक विमा वाटप होणार आहे. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांना काही 1-2 मला वाटते चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा हा पीक विमा वाटप होणार आहे. त्यानंतर मित्रांनो वाशिम जिल्ह्यातून फार कमेंट होत्या, जास्तीत जास्त कमेंट वाशिम जिल्ह्यातून होत्या की बाबा वाशिम जिल्ह्याला पीक विमा आहे की नाही असे शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले होते. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा आनंदाची बातमी आहे. वाशिम जिल्ह्यातील पीक विमा आता जो टेक्निकल इश्यू रिसॉल्व्ह झाला आहे त्यानंतर आता हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर 5 एप्रिल पासून सुरू होणार आहे. परंतु मित्रांनो, जर अचानक आजपासून जे देखील सुरू झाला वाटप तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. कारण कृषी विभागाने स्पष्ट सांगितलेलं आहे की बाबा पीक विमा वाटपाला आता नव्याने सुरुवात होणार आहे. ज्या जिल्ह्यात वाटप झाला होता त्या जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा हा पीक विमा मिळणार आहे, असं कृषी विभागानं स्पष्ट केलेलं आहे. तर बघायचं झालं मित्रांनो, आपण वारंवार पाठीमागे एका व्हिडिओमध्ये माहिती घेतली होती की 22 जिल्ह्यांना पीक विमा मिळणार आहे. मग 22 जिल्ह्यांना पीक विमा मिळणार, तर मग उर्वरित जिल्ह्याचं काय? जे 22 जिल्ह्याच्या व्यतिरिक्त जे जिल्हे आहेत, आपण आता या व्हिडिओमध्ये आपण त्या जिल्ह्यांची नावं घेणार नाहीत, कारण व्हिडिओ फार मोठा होत जाईल मित्रांनो. त्या जिल्ह्याची नावं घेत गेलं तर, कारण अगोदरच्या एक चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध आहे, त्या व्हिडिओमध्ये आपण 22 जिल्ह्यांची नावं बघितलेली आहेत. तर मित्रांनो 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप होणार आहे. मग उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं काय? आता सर्वात अगोदर 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्या पद्धतीने पीक विमा वाटप होणार आहे ते बघूया. तर या 22 जिल्ह्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती, त्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्तीनंतर प्रतिकूल हंगामातील परिस्थिती यामधून ही भरपाई मिळणार. या 2 घटकांतर्गत या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. कोणकोणत्या? स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 घटकांतर्गत. त्यानंतर मित्रांनो 25% अग्रिमसाठी जे नांदेड, हिंगोली, परभणी जिल्हे आहेत, तर त्या जिल्ह्यातील जवळपास 18,84,000 शेतकऱ्यांना 705 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. हे देखील आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम, आता शेतकरी काही संतापलेले आहेत, शेतकऱ्यांना वाटत आहे की बाबा रक्कमा वितरित होत नाहीत, उगाच माहिती द्यायलेत, फेक माहिती द्यायलेत वगैरे. तसं काही नाही मित्रांनो, जसजसे अपडेट मिळत जाईल तसतसे आपल्या चॅनलवर व्हिडिओ मिळत जातील. तर मित्रांनो जे 3 जिल्हे आहेत अग्रिमसाठी, तर त्या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा हा पीक विमा वाटप होणार आहे. तर या जिल्ह्या व्यतिरिक्त काही जे जिल्हे आहेत उर्वरित, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असं, मग आम्हाला पीक विमा मिळणार की नाही? अकोला झालं, त्यानंतर इतर जे जिल्हे आहेत बीड, जालना वगैरे, तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले होते की बाबा आम्हाला पीक विमा मिळणार की नाही. मग त्या शेतकऱ्यांना कोणत्या घटकाअंतर्गत पीक विमा मिळणार?
तर काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काढणी पश्चात नुकसान भरपाई या अंतर्गत पीक विमा मिळणार आहे, तर काही शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा भरपाई मिळणार आहे. जे 22 जिल्ह्याच्या व्यतिरिक्त जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना. आपण बुलढाणा जिल्ह्याविषयी सुद्धा माहिती घेतली होती व बुलढाणा जिल्ह्यात पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे. पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली होती, परंतु टेक्निकल इश्यूमुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या रकमा गेल्या, काही शेतकऱ्यांना बाकी आहेत. त्यानंतर मित्रांनो जवळपास बघायचं झालं तर शेतकऱ्यांना एकूण 2308 कोटींची भरपाई मिळणार आहे. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत 18,84,000 शेतकऱ्यांना 706 कोटी, तर काढणी पश्चात नुकसान भरपाईतून 1,48,000 शेतकऱ्यांना 141 कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे. हे झाला 2024चा विषय. 2023-22च्या पीक विमा संदर्भात जे उर्वरित पीक विमा होता त्या शेतकऱ्यांचं काय, एकंदरीत 2,555 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. 2300 जवळपास 2,308 कोटी रुपये हे 2024 साठी, आणि जे उर्वरित त्याच्यावरची जी रक्कम आहे ते 2022 पासून जे रखडलेला पीक विमा आहे त्या अंतर्गत शेतकऱ्यांना वितरित होणार आहे. मग शेतकऱ्यांचे जे उर्वरित पीक विमे आहेत ते सुद्धा वाटप होणार आहेत. परंतु मित्रांनो सध्या 2024चाच पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित व्हायला पाहिजे. आता काही हिंगोली जिल्ह्यातून कमेंट होत्या की आमचं जे कॅल्क्युलेट आहे 2 हेक्टरला 1 हेक्टरला कॅल्क्युलेशन दाखवत आहे, जे रक्कम मंजूर झालेली दाखवत आहे ते 5,000 दाखवत आहे, काही शेतकऱ्यांना 6,000. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अशाच रकमा दाखवत आहे मित्रांनो. हेक्टरी सोयाबीन पिकासाठी काही शेतकऱ्यांना 6,000, काही शेतकऱ्यांना 10,000 या पद्धतीनं ह्या रकमा दाखवत आहे. आणि काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किंवा हिंगोली जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना कापूस पिकासाठी जवळपास बघायचं झालं तर कापूस पिकासाठी मला वाटते 4,000, 4,500, 5,000 या पद्धतीच्या रकमा दाखवत आहे एकरी. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो पीक विम्यासंदर्भात. जर डिटेलमध्ये तुमच्या जिल्ह्याविषयी माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. तुमच्या स्पेशल जिल्ह्याविषयी व्हिडिओ बनवला जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.